स्वागत आहे सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचं. फर्स्ट राऊंड BMS 2025 हा जाहीर झालेला असून यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अर्थात अपग्रेडेशन, अर्थात सेकंड राऊंडला जाण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. आपल्याला नेक्स्ट कॉलेज पाहिजे, आपल्याला मिळालेल्या कॉलेजपेक्षा बेटर कॉलेज पाहिजे, आपण त्याला म्हणतो बेटरमेंटसाठी आपल्याला काय करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याला जॉईन स्टेटस तुमचं काय असलं पाहिजे, DD, RTGS आणि चेक याबद्दल संपूर्ण डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्यानंतर सेकंड राऊंड बद्दल अपडेट्स काय आहेत, त्याचबरोबर सेकंड राऊंड मध्ये आपल्याला जाण्यासाठी काय करावं लागणार आहे आणि मिळालेल्या कॉलेजपेक्षा आपल्याला अपग्रेड कॉलेज कसं मिळेल याची कंप्लीट माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यानंतर स्कॉलरशिप, ओपन, SCBC, OBC, SC, ST, VJNT आणि गर्ल्स अशा सर्वांसाठी आपण माहिती, अर्थात तुम्हाला DD असेल, चेक असेल, RTGS असेल, हे कसं काढायचं आहे, त्याचबरोबर आपल्याला किती अमाऊंटचं काढायचं आहे याची डिटेल्स आपण माहिती यामध्ये देणार आहोत. कंप्लीट व्हिडिओ बघा. काउन्सिलिंग मध्ये आपण पार्टिसिपेशन करताना कोणत्याही शॉर्ट टर्म मार्गे जाऊ नका, कारण तुम्ही जर प्रत्येक गोष्ट एक व्यवस्थितपणे समजून गेले तर नक्की तुमचं ऍडमिशन हे चांगल्या प्रकारे पार पडेल. त्यानंतर जो फर्स्ट राऊंडचा कट ऑफ आहे तोही या व्हिडिओच्या लास्टला आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे, तर आता आपण सर्वात अगोदर बघूयात की अपग्रेडेशन. ज्यावेळेस आता आपण अपग्रेडेशन साठी जात आहोत तर सर्वात महत्वाचा मुद्दा कोणता आहे की तुम्हाला किती मार्क्स आहेत. जर तुम्हाला चांगले मार्क्स असतील तर तुम्ही नक्की अपग्रेडेशनचा पर्याय घेतला पाहिजे, आणि जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील, अर्थात तुम्हाला एक 320च्या अबो जरी मार्क्स असतील तरी तुम्ही अपग्रेडेशन घेतलं पाहिजे. याच्या मागे रिझन आहे, जर तुम्ही सॅटिस्फाईड नसाल कॉलेज मिळालेल्या कॉलेजमध्ये तर तुम्ही अपग्रेडेशन घेतलं तर काय होईल, एक लक्षात घ्या. सेकंड राऊंडला आपल्याला जर आपण गेलो तर आपल्याला एक तर नेक्स्ट कॉलेज मिळेल, नाहीतर आपल्याकडे जे हाताशीर कॉलेज आहे ते तर आपल्याला मिळणारच आहे. त्यामुळे आपल्याला चिंता करण्याची काहीही गरज नाही आहे. त्यामुळे तुम्ही अपग्रेडेशनचा पर्याय हा नक्कीच घेतला पाहिजे, जेणेकरून यामध्ये काय होतं की जर तुम्ही अनसॅटिस्फाईड असाल तर तुम्हाला नेक्स्ट राऊंड मध्ये एकतर बेटर कॉलेज मिळेल तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ऍडमिशन घेऊ शकतात, नाहीतर तुम्हाला जे कॉलेज मिळालेलं आहे ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावंच लागणार आहे सेकंड राऊंडला. ठीक आहे, आता तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे, ज्या विद्यार्थ्यांना मॉडरेट स्कोर आहे, त्यांनी सुद्धा अपग्रेडेशन साठी गेलंच पाहिजे. त्यानंतर फर्स्ट प्रेफरन्स मध्ये जर तुम्हाला कॉलेज मिळालं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अपग्रेडेशन करता येत नाही. 350च्या अबो ज्यांना मार्क्स आहेत त्यांनी तर शक्यतो, जर ते कॅटेगरी मधनं येत असतील SC ST मधनं वगैरे, तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी नक्की प्रयत्न केला पाहिजे. आणि SC ST सोडून बाकीच्या ज्या काही कॅटेगरीज आहेत त्यांनी एडेड किंवा जे कॉलेजेस ओल्ड आहेत, ज्यांचं इस्टॅब्लिश जुनं आहे, किंवा त्याच कॅम्पसमध्ये MBBSचं कॉलेज आहे, प्रॅक्टिस चांगली असेल, तर अशा कॉलेजेससाठी प्रेफरन्स दिला पाहिजे. आता प्रेफरन्स लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या काउन्सिलिंग सेकंड राऊंडसाठी पार्टिसिपेट करू शकतात. त्याचा पूर्ण डिटेल्स ज्या आहेत त्या आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, अथवा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मध्ये जरी गायडन्स पाहिजे असेल तरी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा आणि तुम्हाला पूर्ण अपडेट्स ह्या मिळून जातील. त्याच्यानंतर येतो बेटरमेंट. बेटरमेंट म्हणजे काय, तुम्हाला त्या कॉलेजला जाऊन एक तुम्हाला मिळालेलं जे कॉलेज आहे ते तुम्हाला तुमच्या हाताशीर ठेवायचं आहे. हाताशीर ठेवणे म्हणजे काय, आपण ज्याला म्हणतो की सेफ झोन मध्ये आपल्याला राहून आपल्याला नेक्स्ट राऊंड मध्ये पार्टिसिपेशन करायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, रिपोर्टिंग करावी लागते. रिपोर्टिंग म्हणजे मिळालेल्या कॉलेजला जाऊन आपल्याला पूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे. त्याचबरोबर DD, चेक, RTGS व्हॉट एव्हर तुम्हाला जी काही अमाऊंट आहे अकॉर्डिंग टू युअर कॅटेगरी ती तुम्हाला पे करायची. त्यानंतर तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करायचे, ऍडमिशन फॉर्म द्यायचा, त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं त्या ठिकाणी सिलेक्शन जे मिळालेलं आहे ते लेटर तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचं आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट्स लिस्ट तुम्हाला नंतर पुढे व्हिडिओमध्ये देऊच. अर्थात तुम्हाला पूर्णपणे रिपोर्टिंग करायची आहे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करून वगैरे. आणि जर तुम्हाला अपग्रेडेशन करायचं आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला विलिंगलेस फॉर्म हा भरून द्यायचा आहे. DD, चेक, RTGS संदर्भातही RTGS ह्या ज्या काही डिटेल्स आहेत काढून घेतलेल्या नसतील तर त्यांनी DD RTGS हे काढून घ्यायचं आहे. त्याचबरोबर फीस किती आहे, तर एकतर तुम्हाला फीस जी आहे ती कॉलेजच्या वेबसाईटला चेक करायची आहे, नाहीतर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला फीस डिटेल प्रत्येक कॉलेजची मिळून देईल. यासाठी कुठलेही प्रकारचे चार्जेस वगैरे काही आम्ही घेणार नाहीत. त्यामुळे निश्चिंतपणे तुम्ही कॉल करा आणि तुम्हाला DD फीस
डीडीचं नेम, डीडी चेक, आरटीजीएस ह्या डिटेल्स तुम्हाला आमच्याकडनं देण्यात येतील. किंवा साईटलाच तुम्हाला सोपं जर सांगायचं, त्यासाठी एक चांगला मार्ग असा आहे की तुम्ही रिस्पेक्टिव्ह कॉलेजच्या वेबसाईटला जा. वेबसाईटला गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी ऍडमिशन असं एक फोल्डर असतं, एक विंडो असते. त्या विंडोवर तुम्ही क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्हाला फी स्ट्रक्चर अकॅडमिक इयर 2025-26 असं दिसेल. त्या ठिकाणून सुद्धा तुम्ही तुमचं या वर्षीचं रिस्पेक्टिव्ह कॉलेजसाठीचं फी स्ट्रक्चर नक्की डाउनलोड करू शकतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जॉईन स्टेटस यस असेल. बऱ्याच विद्यार्थ्यांनी जर ऍडमिशन घेतलं असेल तर तुमचं जॉईन स्टेटस आता यस आला असेल. तर जॉईन स्टेटस यस म्हणजे तुम्ही कॉलेज जॉईन केलेलं आहे, परंतु तुम्ही अपग्रेडेशनसाठी जात आहात, तुम्ही बेटरमेंटसाठी जात आहात, त्याला आपण म्हणतो जॉईन स्टेटस. आणि ज्या विद्यार्थ्यांनी रिटेन्शन केलेलं आहे, तर रिटेन्शन मध्ये तुमचं जॉईन स्टेटस येस असेल, पण तिथे लिहिलेलं असेल रिटेन, असं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असेल. रिटेन म्हणजे तुम्ही ऍक्सेप्ट आहात, तुम्हाला त्याच कॉलेजला ऍडमिशन करायचं आहे, त्याला आपण म्हणतो रिटेन्शन. ठीक आहे. तर त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका. तुमचं जॉईन स्टेटस येस असेल तरी तुम्ही त्या ठिकाणी फक्त विलिंगनेसचा फॉर्म हा व्यवस्थितपणे भरून द्या. बाकीची कुठल्याही प्रकारची तुम्ही काळजी अजिबात करू नका. आता सर्वात महत्वाचा मुद्दा आहे स्कॉलरशिप. स्कॉलरशिपसाठी एक लक्षात घ्या विद्यार्थी व पालक मित्रांनो, की बरेच विद्यार्थी अजूनही कन्फ्यूज आहेत स्कॉलरशिप संदर्भात. आता सर्वात अगोदर आपण पहिले बॉईजचं डिस्कस करूया. ठीक आहे. बॉईजचं डिस्कस करताना ओबीसी, ओपन आणि एससीबीसी या तिन्ही कॅटेगरीचा जर कॅन्डिडेट असेल, परत सांगतोय, ओपन, एससीबीसी आणि ओबीसी या तिन्ही कॅटेगरीचा जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 50% ट्युशन फीस, त्याचबरोबर त्याला 10% डेव्हलपमेंट फीस, अशी त्याला 60% फीस पे करायची आहे ऑफ दी होल अमाऊंट. किती? 50% ऑफ ट्युशन फीस आणि 10% तुमची डेव्हलपमेंट फीस. त्यानंतर एस सी एस टी व्हीजेएनटीचा जर कॅन्डिडेट असेल तर त्याला 10% फीस पे करायची आहे. एस सी आणि एस टी साठी तुम्हाला काही काही कॉलेजेसला नील फी स्ट्रक्चर सुद्धा असेल. आता गर्ल्स आहेत. गर्ल्स एस सी एस टी व्हीजेएनटी, ओपन, एससीबीसी आणि ओबीसी या सर्वांच्या जर गर्ल्सने विचार केला तर गर्ल्सला फीस जे आहे ती काहीही नाहीये. गर्ल्सला जस्ट हॅव टू पे 10%, म्हणजे फक्त तुम्हाला 10% फीस भरायची आहे. ओपन असेल, ओबीसी असेल, एसीबीसी असेल, तरी तुम्हाला 10%च फीस पे करायची आहे. त्यामुळे तुम्ही एकदम निश्चिंत राहा. तुम्हाला कुठल्याही प्रकारची जी फीस आहे ती अतिरेक पे करायची गरज नाही. काही जरी तुम्हाला अडचण येत असेल ऍडमिशन घेताना, डॉक्युमेंट संदर्भात, रिपोर्टिंगसाठी, अपग्रेडेशनसाठी, किंवा तुम्हाला कसं काय करावं, मार्क्स आपल्याला एवढे आलेले आहेत फर्स्ट राऊंडमध्ये, मला हे कॉलेजला अलॉटमेंट आलेलं आहे, भविष्यामध्ये काय करावं हे जर तुम्हाला कळत नसेल तर नक्की आम्ही इथे नंबर देत आहोत. दोन्ही नंबरवरती तुम्ही कधीही कॉल करा. 97 63 54 26 11 या नंबरवरती, किंवा 80 80 68 49 51 या दोन्ही नंबरवरती तुम्ही कॉल करा. आम्ही तुमच्यासाठीच आहोत. आणि नक्की असं नाही की तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेतलीच पाहिजे. तुम्हाला काही जरी मदत लागत असेल तर नक्की संपर्क साधावा. आणि सेकंड राऊंडच्या काउन्सिलिंगसाठी तर आपण नक्कीच आता ऍडमिशन स्टार्ट करू. त्यावेळेस तुम्हाला व्हॉट्सअपला, युट्यूबला माहिती देण्यात येईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब, जर व्हिडिओ महत्त्वाचा वाटत असेल, आवडायचा काही प्रश्न नाही, एज्युकेशनल व्हिडिओ आहेत हे. ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेजचा कट ऑफ हा स्क्रीनवरती दाखवत आहोत. हा एक्सप्लेन करण्याची ही योग्य जागा नाही. नवीन व्हिडिओमध्ये आपण परत एकदा भेटूयात याच कट ऑफ सोबत. आता तुम्ही व्यवस्थितपणे निर्णय घ्या, ऍडमिशनसाठी जा. आणि सर्वांना पुनश्च एकदा कॉंग्रॅच्युलेशन आणि खूप खूप तुम्हाला येणाऱ्या भविष्याच्या डॉक्टर पिढीसाठी पुनश्च एकदा माझ्याकडनं, माझ्या सर्व टीमकडनं शुभेच्छा. धन्यवाद.